बोल माझी आतू आज पनीर पिझ्झा आणि मशरूम पिझ्झा बनवते. या सर्व तुम्ही खायला यम्मी लागेल. बोल माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. बोल तुम्ही सगळ्यांनी बघा. आपण आज पिझ्झा बनवणार आहोत, मशरूम आणि पनीर पिझ्झा. त्याच्यासाठी नम्रताने इकडे कढई ठेवले आणि तेल तापून त्याच्यात कांदा टाकला, कारण की आता ते पिझ्झा सॉस घरात बनवतं. लसूण ठेचून टाकता आता त्याच्यात. टॅमॅटो आपण 3 टॅमॅटो घेतलेले, ते पाण्यात उकडले जरा 10-15 मिनटं आणि त्याची प्युरी बनवून घेतले. तेच चटणीसाठी घेतले, पिझ्झा सॉस बनवायचा ना त्याच्यासाठी. आणि इकडे बघा साहित्य, पनीर आहे, मशरूम, लाल मिरची घेतले, हे मक्याचे दाणे घेतले, कॉर्न, शिमला मिरची, टॅमॅटो आणि कांदा. यो चीज आहे आपला मोझरेला चीज, त्याच्यात ऑरिगॅनो आहे. कांद्याला लसूण झालेला आहे आता गोल्डन कलर. आता त्याच्यात थोडीशी लाल तिखट, आपलं घरचा मसाला सर्व, चवीपुरतं मीठ, मीठ टाकायचं, चवीनुसार साखर. आता ही आपण मिक्सरला बारीक केलेली टोमॅटोची प्युरी. अशा प्रकारे आता आपला पिझ्झा सॉस थोड्याच वेळात रेडी होईल. काय खाऊ पाहिजे हे बघ. आता आतू पिझ्झा बनवते आपल्याला. आतू काय बनवते? पिझ्झा. खाशील ना तू? थोडंसं ऑरिगॅनो. इकडे बघा अशा प्रकारे आपली पिझ्झा पिझ्झाचा सॉस रेडी झालेला आपला. पिझ्झासाठी साहित्य: पनीर, मशरूम, ही रेड कलरची मिरची येते नाही का ती, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि कॉर्न, मका. ही घरात बनवलेली पिझ्झा सॉस आणि विकतची शेजवान चिल्ली गार्लिक सॉस. ही आपला मोझरेला चीज. आता आपण पनीर आणि मशरूम या चटणीमध्ये मॅरिनेट करून घेऊ. ही फक्त चटणी मॅरिनेशन साठी घेतली, बाकी आपण पिझ्झाला सॉस लावू. मिक्स करून घ्यायचा आता. पिझ्झा डो आपण गव्हाचा पिझ्झा डो बनवलेला आहे. गव्हाचा पिझ्झा बनवतो. पहिले मॅरिनेट करे ठेवलेला ना त्याला. किती वेळ कसा काय म्हणजे? अर्धा तास ठेवायचा मळून. कुठलं पीठ आहे? गहू आणि गव्हाचंच घेतले. फक्त गव्हाचा. हा, त्याच्यात मीठ, साखर चवीनुसार, तेल घ्यायचा थोडासा आणि आपला खायचा इनो येतो नाही का सोडा, तो टाकायचा. मग त्याच्यात आणि लिंबू टाकायचा, लिंबूचा रस. तो नसला तर मग दही. चला आपला सर्व ओके आहे. आता बेस बनवायला घेते आणि तिकडे आपला तवा टाकून ठेवली शिगडीवर.
थोडासा गव्हाचं पीठ असं कोरडा टाकून घ्यायचा ना, मग त्याच्यावर पेस्ट करायला घ्यायचं. असं चिपकत नाही. पप्पा दीदी उठली पप्पा. कशाला टाकला? थोडासा टाकायला होता पिझ्झा टाकाला. तेल लावून घेऊ. तेल लावल्या मग चिपकन आहे ना. डायरेक्ट ठेवलं तरी चिपकत नाही. आणि मागच्या वेळेस आपण ना पिझ्झा बनवलेला, ती रेसिपी दाखवलेली ना, ती मैद्याची बनवलेली. यावेळेस आपण गव्हाच्या याचा बनवले, गव्हाच्या पिठाचा. आणि असं फोल्ड करून उचलायचा. म्हणजे तो गोलच राहतो. थोडीशी टेक्निक आहे म्हणजे नाही का. परत ताटान ठेवल्यावर परत सेट करून घ्यायचं त्याला. थोडासा वाकडा विकडा असं त्याला परत पुन्हा सेट करायचं त्याला. आता पिझ्झा सॉस. बाबू आरू 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 इकडे. आपले पिझ्झा बेसला आपले सॉस वगैरे लावून झाले. पिझ्झा सॉस. आता चीज टाकून घेतो, मोझरेला चीज. तो चीज घेतला ना मोझरेला चीज, तर मस्त असं आपण बाईट घेतली ना, चावा घेतल्यावर पिझ्झाला तर ताणतं मस्त ना. आपला नॉर्मलवाला घेतला ना चीज, त्याने तेवढा नाही होत. मागच्या वेळीच आपण आणली पिझ्झा बनवता तेव्हा भेटला नव्हता यो चीज. आता यावेळीच भेटला यो चीज. माग पण आणि चीज शिवाय बातच नाही. सगळ्यांना चीज लागतं. आता पिझ्झाला आपले सजवतं मस्त. नवरा बनवतो पिझ्झाला आपल्या. आता सगळ्यात पहिले लाल मिरची, आता लावायची शिमला मिरची. भाज्या आपल्या भरपूर टाकायच्या, तेव्हा आपल्या पोटात पण गेल्या पाहिजे ना. मस्तच खायचं म्हणून नाही. यावेळेस आपण चिली फ्लेक्स नाही टाकू आपल्याकडे, पण टाकायचं कारण की मी लाल मिरची आणली ना ती बरं टाकू बरं यावेळेस. थोडं मक्याचं दाणा. आणि मक्क पण यावेळेस सीझन नाही, पण नशीब भेटलं. मागच्या वेळेस भेटले नव्हतं. टोमॅटो. आता कांदा. मम्मीने दादाला आई बोलले सँडो. आई आमची रेसिपी चालली ना, तुझा का मधीनच आवाज. मी माझ्या पोरीला केलं होता. मग आमची रेसिपीचा पण आवाज गेला पाहिजे ना माझा. तुझाच आवाज येईल मग नुसता आवाजच येतं मग तुला. आता ये पनीर आणि मशरूम मिक्स केले आपण. दोन्ही मिक्स बनवायचा.
टाकणार आहे. तुम्हाला किती टाकायची तेवढी टाका. लास्टला थोडासा फक्त टाकू. थोडासा वरून परत चीज टाकायचा वर्ष थोडा. आता आपण तव्यावर आपण इकडं शेगडीवर तवा ठेवले. आपला ओव्हन नाही आहे, घरगुती तवा पहिले आपण गरम केलता. ताट ठेवला, वरती ढाकून द्यायचा. किती मिनिटासाठी नम्रता? 25-30 मिनिटासाठी. 25 ते 30 मिनिटासाठी. किती शेगडी स्लो याच्यावर ठेवायची. आपला पिझ्झा रेडी होईल. तर बघू आता आपला पिझ्झा झाले का. कपडा घ्यान दे, नाही तर चटका बसेल. हो ओके मध्ये. ओके, तर चला फायनली आपला एक पिझ्झा झालेला आहे. बघ कसं वरती येले, बघ चीज कसं एक नंबर झाले. एक नंबर दिसत. कसं मस्त झालं. मी आता या टाटा शिफ्ट केलाय. इकडं आपला एक नंबर झाले. लागला विकला ना, काही नाही, व्यवस्थित एकदम. जा आता फोटो काढ जा. एवढी अशा प्रकारे आपला एक पिझ्झा रेडी झाले. आता आपण ओरिगॅनो आधी पण टाकू शकता, नंतर पण टाकू शकता, ते आपल्यावर आहे. त्याला काय नाही, ते मी ये. चला आता आपण पिझ्झा रेडी झाले. एक तो आता थंड व्हायच्या अगोदर खाऊन घ्यावं. लगेच नम्रता दुसरा एक पिझ्झा रेडी करतं, तोपर्यंत आपण यो खाऊन घेऊ. इकडे बघा पूर्ण असं मस्त होत ही वेगळी व्हिडिओ करते. हां पिझ्झा. अरे आतून काय बनवले? पिझ्झा. तू खाशील? पिझ्झा खाशील? आवडतो ना तुला? कुठे गाणी ना लागत तुझी? अरे हा, सेल संपला गाडीचं. चल ये लवकर, चल तेव्हा पिझ्झा पिझ्झा खाऊ लवकर. इतनी खुशी, इतनी खुशी. इकडे आपला पिझ्झा कटिंग होता. पिझ्झा कट करत. हा बोल बाबू. काय गाणी ना लागत? नाही लागत. सेल संपलं मग आता. आरू संपलेत ना. बस मग आता चल इथं पिझ्झा खायला. चल बसा. सेल संपलं. संपलं सेल. काय संपले ना? हो हो. पप्पा काय? मी गाडीवर नेतो. हो हो बनव. मी गाडीवर नेतो. काय नाही तर गाडीवर इथे इथे काय झाले? यो 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 गंडू झाले. गंदू झाले. यो टकले. मी यो आतूला थँक्यू बोल. आतूला थँक्यू बोल. ए आतू अर्णव थँक्यू बोलतो बघ. चला लवकर. 1 2 3 लवकर ये. लवकर फिनिश करा. फिनिश करा लवकर. ये लवकर चल. आरू ये चल लवकर फिनिश कर. ये ना फिनिश कर चल लवकर. तारक मेहता का उठणं चंपा नाही, उलटा चष्मा. अरे वा 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 पनीर. कसं लागतं आरू?
यम्मी यम्मी खा खा या फायनली पिझ्झा खायला. इकडे फिनिश पण झाला पिझ्झा. अर्णवचा वाटायला आले, अर्णवने थोडा खायला ना पालाला. आता नंतर खेळतो काय मूड नाही आहे. एक नंबर आपला पिझ्झा होता. इकडं आपला आरू पण आता पिझ्झा खात. आरू पिझ्झा कसं झाले? यम्मी झाले, यम्मी झाले ना. तुला थँक्यू बोल ना तू. तुला थँक्यू बोल. पहिले थँक्यू बोल, वेलकम नंतर बोल. तुला थँक्यू बोल. थँक्यू बोल पहिले. कुणी नाही बोलायचा वेलकम. एक नंबर आपला पिझ्झा होता. पूर्ण लोडेड. वेजेस आवरं होतं ना. पूर्ण भाज्यांचा जाम होता. आपला सेकंड पिझ्झा पण रेडी झाला. या सर्वजण खायला जाम भारी झाले. पहिला तर फिनिश झाला. आता या आरू पिझ्झा खातच ना. ये लवकर चल पिझ्झा खायला. ये लवकर ये लवकर. हे बघ लवकर मस्त यम्मी यम्मी आहे यम्मी. ये लवकर ये. तुम्ही बघू शकता पिझ्झा आपला असा. व्हेजीस बघा किती आहेत, भरपूर लोडेड एकदम पिझ्झा आपला. व्हेजीस नाही, रेडीमेड पिझ्झा वावरं नसतं. बघू शकता ते एकदम फुल टेंडर झाले. बघू शकता या मंडळी पिझ्झा खायला तेव्हा बघू शकता. सगळ्यांचं वाटप केलं इकडं.